पण बाप काय असतो? बाप असतो जगाचा पहिला वहिला देव, प्रत्येकाच्या काळजातील अनमोल अशी ठेव. बाप म्हणजे आईच्या डोळ्यामधलं पाणी आणि तिच्याच मंगळसूत्रामधला प्रत्येक काळा मणी. ज्याला नाही ना बाप त्याला विचारा की बापाची पोकळी, आणि आयुष्यभर बापाची जागा कशी राहते मोकळी. काळीच कापून काढलं तरी बापाला विसरता येत नाही, आणि बापा इतकं सुख आयुष्यात दुसरं कुणी देत नाही. बाप म्हणजे जेवणातील पंचपक्वानाचं ताट आणि आयुष्याच्या नदीचा मजबूत असा घाट. बाप स्वाभिमानी बाणा, बाप कणखर कणा, त्यांच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना. त्यांची पहाडाची छाती, त्यांचे हृदय गुलाब, त्यांच्या घामाच्या थेंबाना हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर, जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळ ते घर. उलाढाली करतो हा बाप फक्त घरासाठी, शिव्या शाप हे जगाचे बाप घेतो सारे माथी. घर बाय कोणी मुले यांना जगवण्यासाठी, बाप होतो वेडा पिसा एका एका पैशासाठी. बाप म्हणजे जरी किवाल्या कोळ्याची जमात, त्यांच्या पापामध्ये कोणी नाही वाटेकर होत. बाप म्हणजेच कसा जसा पाण्यातला मासा, त्यांच्या डोळ्यातला थेंब पुन्हा दिसणार कसा. बाप साठवतो अश्रू वाट पाहतो क्षणाची, जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. कधीच न रडणारा बाप मुलीसाठी रडतो. मला वाटते भाऊंना 2 वेळा रडावं लागलं. त्यांच्या कन्येचं लग्न झालं तेव्हाही, आणि कन्येचं जाणं सुद्धा त्यांनी पाहिलं. खूप मोठं दुःख असतं, सोपं नसतं. मुलगी म्हणजे बापाच्या काळजाचा तुकडा असते, आणि काळजाचा तुकडा बाप सहज दुसऱ्याच्या असा हातात हवाली करतो. आपल्याला वेदना झाली की काळजापर्यंत पोचते. सहज माणूस म्हणतो काळीज दुखवलं गेलं, पण ज्यांनी काळीजच काढलं, तुकडा काढला काळजाचा आणि दुसऱ्याला दान दिला, तो बाप काय सामान्य उदार असेल का हो? बाप कितका उदार असतो. बाप करी जोडी लेकरांचे ओढी, बाप करी जोडी लेकरांचे ओढी. बाप करी जोडी लेकरांचे मिरासीचा धनी कडिये वागोनी भार खांदे. घालोनिया पाहे डोळा अलंकार, थोरा दावी ठेवा दावी थोर करोनिया. तुका म्हणे नेदू गांजू आणि काशी, उदार जीवाशी आपुलिया. सगळ्यात उदार होतो बाप. एका मित्राने मेसेज पाठवला होता, म्हणला महाराज आमच्या बापाचं खूप प्रेम होतं आमच्यावरती, खूप कष्ट केले आमच्यासाठी त्यांनी. लहान होतो म्हणला, बालवाडीत जायचो मी, आणि गावात दर्शनाला जायचे देवाच्या वडील माझे, आणि कधीतरी मला घेऊन जायचे.
माझ्या पायात चपला नसायच्या, खडे टोचू नये, चिखलाने पाय भरू नये. इतका लाड केला आमच्या बापाने असं खांद्यावरती बसवलं. खांद्यावरती बाप बसवायचा, देवाच्या देवळापर्यंत घेऊन जायचा. मी खांद्यावरती बसलेलो असायचो, खाली बाप असायचा आणि खालून वडील म्हणायचे, बाळा बघ ना देवळातला देव कमरेवरती हात ठेवून कसा उभा आहे. आता कळायला लागलं मी ज्यांच्या खांद्यावरती बसलो होतो तोच माझ्यासाठी देव होता, माझा बाप माझ्यासाठी देव आहे हे कळायला आज कळतंय. त्यांनी त्याचे वडील गेल्यानंतर अंतविधी झाला, 10वा झाला, 13वा झाला, 15 दिवसांनी मेसेज केला होता की आता कळतंय माझ्यासाठी माझा बापच देव होता म्हणून. प्रत्येकाचं असंच असतं, बाप हा सगळ्यात वेगळा असतो. म्हणून बाप असतो घरातला पहिला देव. प्रत्येकाच्या काळजातील अनमोलाशी ठेव, अनमोल ठेवा असतो बाप म्हणजे. जेवण करायला बसलो ताट जर समोर आलं ना समजून जायचं सोन्याचा घास कुणाच्या पुण्याईनं खातोय आपण, आज त्यांची पुण्याई आहे. म्हणून कलेक्टर झालेली मुलगी सांगली जिल्ह्याची आणि तिचा सत्कार ठेवला सांगलीला. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी ती बोलायला समोर आली तर ती बापाची व्यथा सांगत होती. म्हणजे मी आज कलेक्टर झाले पण हे सुख पाहण्याकरता माझा बाप राहिला नाही. म्हणजे का? मला आई नव्हती, कुणीच नव्हतं, मी एकटीच होते. लहानपणी आई गेली, कुणीच नव्हतं, भाऊ बहीण कुणी नव्हतं. माझ्या बापानी मला रोज आंघोळ घालायची, अंग पुसायचं, कपडे घालायचे, घास भरवायचा. थोडी मोठी झाले, शाळेत जायला लागले, कपडे घालावीत, नवीन कपडे, नवीन दप्तर, नवीन चप्पल. बालवाडी 1ली 2री सगळं झालं. मी हुशार होते, MPSC UPSCची परीक्षा दिली. बाप लोकांची आवता हाकायचा, ऊसाचा पाला काढायचा. इतकं सगळं कष्ट अनवानी पायाने बापाने केलं. आज एवढा मोठा बहुमान मला मिळाला. मी क्लास 1 ऑफिसर झाले, सर्वोच्च पदावरती पोचले. आज सांगली जिल्ह्याची मी कलेक्टर झाले. पण हे सगळं सुख पाहायला माझा बाप नाही ना. मग ती म्हणते मला कसंस होतं या कुणी बाबा म्हणताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. त्यांच्या फाटक्या सदर्याला सदा ठिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. मला कसंच होत या कुणी बाबा म्हणताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. उभा जन्म घालवला असा पेटत्या वनव्यात, चिंब भिजलेली कशी त्याच्या मायेच्या पावसात. मला कसंच होत या कुणी बाबा म्हणताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. भरविला घास मुटका त्यानं येवल्याशा मुखात, त्यांचा जन्म कष्टाचा परिसदा मी सुखात. मला कसंच होत या कुणी बाबा म्हणताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. बघितली त्यानं सपन पाला उसाचा काढताना, अनवानी पायानं बाप तसाच चाललेला. मला कसंच होत या कुणी बाबा म्हणताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. मी लिव्हाया शिकले आज सभेत बोलले, मी लिव्हाया शिकले आज फुलात चालले, आज सभेत बोलले परी काटे का टोचले. ती म्हणते मला लिहायला शिकवलं, आज लोकांनी मी आले म्हणून माझ्या पायाखाली फुलं अंतरली, गुलाबाच्या पाकळ्या अंतरल्या, पण त्या गुलाबाच्या पाकळ्यामध्ये सुद्धा मला आज काटे टोचायला लागले. ते कशाचे? हे सगळं सुख पाहायला माझा बाप शिल्लक नाही, बापाच्या आठवणीचे काटे टोचतात. म्हणून मला कसंच होत या
कुणी बाबा म्हणताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. छत्रपती शिवाजी महाराज इथं बसणार आहेत. खूप तयारी झाली त्यांच्या सिंहासनाची. आग्र्यावरनं सुटका झाली. तो काळ हा होता बरं का, श्रावण महिना होता. आणि आग्र्याच्या तुरुंगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कृष्ण जन्माची कथा ऐकली होती. कीर्तन कळालं तरी ऐकायचं, नाही कळालं तरी ऐकायचं. कारण कथा सुख करी कथा मुक्त करी, कथा याची बरी विठोबाची. आता सांगत नाही, कथा सांगायला गेलो तर अजून 1 तास जातील, एक वाजतील इथं, सांगत नाही. पण ज्या वेळेस शिवाजी महाराज 36 वर्षाचे होते आणि 9 वर्षाचे शंभूराजे होते, सगळ्याचा निरोप घेतला. तारीख होती 17 ऑगस्ट 1666 साल होतं. शंभूराजांना शिवाजी महाराजांनी मिठी मारली. आता ती मिठी सैल केली आणि शंभूराजांचा निरोप घेऊन छत्रपती शिवाजी महाराज चालत चालत फक्त 5-6 पावलं पुढे गेले. आणि 9 वर्षाच्या शंभूराजांनी आवाज दिला, आबासाहेब तुम्ही आम्हाला असं पोरकं करून चालला कुठं? छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये आलेलं पाणी फक्त यमुनेनेच पाहिलं होतं. का? शिवाजी महाराजांनी जर मागं वळून पाहिलं असतं तर महाराष्ट्रातली कोट्यावधी पोरं वाचली नसती. एक गेला तरी चालेल रक्ताचा, पण महाराष्ट्रातली कोट्यावधी वाचली पाहिजेत याच्याकरता शिवाजी महाराजांनी स्वतःच्या पोराला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. म्हणून आपण जिवंत आहोत एवढं लक्षात ठेवलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज इथं येणार म्हणून मी ही गोष्ट सांगितली. कशासाठी? तर मागं वळून पाहायच्या नादामध्ये बाप पोराच्या प्रेमामध्ये जर गुंतले असते तर पुन्हा अडकले असते. म्हणून शिवाजी महाराज सरळ निघून आले, यमुना पार केली. यमुनेने 2 वडिलाच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं, एक वसुदेवाच्या आणि एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या. शिवाजी महाराज रडले कधीच नाहीत, पण कधीतरी यमुनेला विचारावं लागेल पोरासाठी कसे रडले होते शिवाजी महाराज. वसुदेव नावाचा पिता रडला नाही, पण डोळ्यामध्ये पाणी आलं नाही असं नाही. त्या यमुनेला जाऊन विचारावं लागेल. कृष्णाला डोक्यावरती घेतलं तेव्हा वसुदेव कसे रडत होते ते हे कुणाला सांगता नाही आलं आतापर्यंत. यमुना सांगू शकते. आणि म्हणून बापाची व्यथा काय असते. एका 20 वर्षाच्या पोरीला मी विचारलं, म्हणलं बाळा तुला काय आवडतं ग? किती पोरी प्रेम करतात बापावरती? ती म्हणली महाराज असं का विचारता? हे म्हणलं अरे बिल सकाळ दुपार संध्याकाळ. ती म्हणली महाराज मला संध्याकाळ आवडते. म्हणलं संध्याकाळ का आवडते? तिचं उत्तर इतकं गोड होते. ती म्हणली महाराज ती संध्याकाळ माझ्या बाबांना घरी घेऊन येते म्हणून मला संध्याकाळ आवडते. बघा काय असतं त्याच्यामध्ये दडलेलं. आणि आजच्या बापाचा प्रश्न आहे पोरीला, का ग बाळा सासर घराचा उंबरा ओलांडत असताना जन्म देणारा बाप तुला आठवल का? तुझ्या जगातून बाबा हरवेल का ग? मोठेपणी बाबा तुला आठवेल का ग? सासुराला जाता जाता उंबरठ्यामध्ये बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये? पोरगी लग्न होऊन जाणार 20 वर्षाची. बापाने मांडीव बसवलं. म्हणले बाळा तू लग्न होऊन जावं असं वाटत नाही, पण काय यही रस्म है इस दुनिया की बेटी तो धन है पराया. आणि मग तो बाप म्हणतो पोरीला, अगं तायडे लग्न होऊन जात असताना जन्म देणारा बाप तुला कधी आठवल का ग सासरचा उंबरा ओलांडताना? तुझ्या जगातून बाबा हरवेल का ग? मोठेपणी बाबा तुला आठवेल का ग? सासुराला जाता जाता उंबरठ्यामध्ये बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये? येईल का बापासाठी तुझ्या डोळ्यामध्ये पाणी? जगी ऐसा बाप व्हावा, जगी ऐसा बाप व्हावा,